वचन दिले तू मला. मालिकेचा आजचा 6 एप्रिलचा जबरदस्त धमाकेदार भाग आहे. प्रेक्षकांनो, आजच्या भागात सुद्धा 2 धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. म्हणजे सुरुवातीला होतं असं की त्या गुंडांकरवी हुबटे कबुली घेतो आणि विक्रांतला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो. पण तिथे ऊर्जा आणि विक्रांतमध्ये इतका मोठा राडा होतो की नीच विक्रांत पैशाची ऑफर देतो खरी, पण सोबतच अचानक ऊर्जाचा हातही पकडतो. त्याच वेळेस ऊर्जाची तळपायाच्या मस्तकात जाते आणि ऊर्जा त्याला त्याची जागा दाखवून देते. पोलीस स्टेशनसमोरच तिने विक्रांतचं थोबाड फोडलंय. पण आता विक्रांत इतका चवताळून उठलाय की त्याला आता ऊर्जाकडून बदला घ्यायचा आहे. म्हणूनच त्याने एका गुंडाला ऊर्जाला मारण्याची सुपारी दिली. त्यातच आता शौर्याच्या हाती खूप मोठी बातमी लागली. ऊर्जाला अडकवण्यासाठी ते 5 लाख रुपयाचं जे जाळं विणलं होतं ना, ते हर्षवर्धनच विणलंय आणि ऊर्जाला अडकवणारा हर्षवर्धनचा माणूस आता सापडलाय. आता त्या हर्षवर्धनच्या माणसाला ऊर्जासमोर कसा आणतोय शौर्य? ऊर्जाला त्या केसच्या प्रकरणातून तो बाहेर काढेल खरं आहे, पण आता तिचा जीव नक्की वाचवतोय तरी कसा? की ऊर्जा पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटात सापडते? बघूयात. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत जरूर बघा. ज्या गुंडांकरवी विक्रांतने हल्ला करवला होता ना ऊर्जावरती, त्याला तर हुलबोटेने पकडलेला असतो आणि असा काही चोप दिलेला असतो की त्याच्या तोंडावर विक्रांतचं नाव बाहेर पडतंच शेवटी. आता तो त्याच्या जीवाची भीक मागत असतो, तरीही हुलबोटे त्याला बेदम मारतच सुटतो. तो म्हणतो की काय रे, तू काय मुंगी आहे तुला चिरडून मारायला? गपचूप बस इथे. आणि तो निघून जातो. त्याच्या मागे मानेही निघून जातो. आता तो गुंड आहे, तो मागून ओरडत असतो, साहेब मला वाचवा वाचवा. बाहेर आल्यानंतर ऊर्जासमोर हुलबोटे मानेवरती जबाबदारी सोपवतो की ते विक्रांत शिर्केला आजच्या आज अटक करा आणि जास्तीचे नखरे केले ना मला कळवा. आता माने जाणार. हुलबोटे त्याला संशयाने विचारतो, माने जमणार आहे ना मग? तेव्हा माने हसत म्हणतो की साहेब जमवून घेतो की, तुमच्याकडूनच शिकतोय हळूहळू. माने तर निघून जातो, पण ऊर्जा हुलबोटेला रिक्वेस्ट करते की साहेब मला ना तो विक्रांत इथे आल्यानंतर इथे थांबायचा आहे. पद्मा थोडीशी घाबरते, कारण आता विक्रांत पोलीस स्टेशनात येणार असतो. तिच्या मनावरती तडपण येतं. तेव्हा हुलबोटे म्हणतो की ऊर्जा मॅडम, अहो तुम्ही थांबा की, तुम्हाला बी कळून चुकू दे की आम्ही तुमची साथ देतोय का नाही ते. ऊर्जा सांगते की ठीक आहे, मग मी पद्माला घरी सोडून येते. हुलबोटे म्हणतो की अहो मॅडम तुम्ही कशाला, ते कॉन्स्टेबल सोडते की त्यांना घरी. तेव्हा पद्मा आता तेथून निघून जाते. इकडे जहागीरदारांच्याकडे अर्पिताचा विजयाला फोन आलेला असतो. ती तीर्थाबद्दल आधी चौकशी करते. तेव्हा विजयाकडून तिला कळतं की तीर्था कॉलेजला गेले. आता ती शौर्याच्या तब्येतीबद्दल विचारपूस करते. इतक्यात शौर्यच येतो. तेव्हा विजया सांगते की शौर्याची तब्येत आता खूप बरी आहे, तुला भेटायला यायचं आहे. अगं ये ना, घर तर तुझंच आहे. आता ती फोन ठेवून देते. शौर्याला ती सांगते की शौर्य अर्पिता तुला भेटायला येते, येऊ देत ना. शौर्य त्यावरती काहीच रिॲक्ट करत नाही. मुळात त्याची मनस्थितीच इतकी ढासळलेली असते. आता विजया त्याला सांगते की ठीक आहे शौर्य, तुला दलिया खायचा आहे ना, मी तुझ्यासाठी बनवते. ती तेथून निघून जाते. तेव्हा शौर्य आजीला सांगतो की आजी मला नाही भेटायचं आहे अर्पिताला. आजी धक्क्याने विचारते की शौर्य. तेव्हा शौर्य सांगतो की आजी मला ना आता नाही कळत आहे मी कसा वागतोय ते. मी अर्पितासोबत तेच करतोय जे मी ऊर्जासोबत केलं, गोष्टी लपवतोय. मला आता सगळं स्पष्ट सांगून टाकायचं आहे, मला नाही करायचं आहे हे लग्न. आजी विचारते की तू काय सांगणार आहेस तिला. तेव्हा शौर्य म्हणतो का गं हेच की मला लग्न नाही करायचं आहे तिच्याशी. तेव्हा आजी सांगते की शौर्य हे तू नाही सांगितलंस ना तरी हे लग्न मुळात होणारच नाही आहे, कारण मी ते होऊ देणार नाही आहे. शौर्य खूपच वैतागतो. अगं आजी मला सांगून टाकू देत ना काय ते आत्ताच. त्यावर आजी म्हणते की शौर्य तू जर आत्ता काही सांगितलं तर गोष्टी बिघडतील. त्या वेळेला होऊन जाऊ देत ना जे काय व्हायचं आहे ते. आधी ऊर्जाच्या आयुष्यात आलेलं वादळ शांत होऊ देत. आधी इकडची गोष्ट आपण पक्की करूयात. शौर्याची खूपच चिडचिड होते.
सतत सगळी गणितं, सतत सगळी कॅल्क्युलेशन्स का करतोय आपण हे सगळं? तेव्हा आजी समजूत घालते की शौर्य, चिडू नकोस. अर्पित आल्यानंतर काय बोलायचं, काय ठरवायचं ते मी बघेन. तेव्हा शौर्य वैतागतो. ठीक आहे, बसतो गप. इकडे पोलीस स्टेशनमध्ये विक्रांत गौतमसोबत हजर होतो आणि दरवाजातून ऊर्जा ते डोकावून पाहत असते सगळं. आता हुळबुटे त्यांना आग्रह धरतो की चहा घेऊन सोडा की ते. तेव्हा विक्रांत विचारतो की मला इथे का बोलवलं आहे? हुळबुटे पुन्हा सांगतो की साहेब, अहो ते चहा घेऊन सोडा की, मग बघू. हुळबुटे आता गोडी गुलाबीनेच राहतो हा, पण विक्रांतचा रागाचा पारा मात्र चढतो. विक्रांत विचारतो की मला इथे का बोलवलं आहे? तेव्हा हुळबुटे त्याला चहा पिण्यासाठी आग्रह धरतो. त्याच्याची जरा गोडी गुलाबीतच राहतो. विक्रांत पुन्हा विचारतो की मला इथे का बोलवलं आहे? मी कोण आहे माहिती आहे? त्यावर हुळबुटे त्याला विचारतो की कोण आहे? आधार कार्ड आणलं आहे काय? आता विक्रांतचा पाराच चढतो. हुळबुटे. त्यावर तो हुळबुटे म्हणतो की हां, आत्ता ओळखून सोडलो बघा मी तुम्हाला. अहो तुम्हाला कोण नाही ओळखणार. ते काय झालं आहे, पोलीस चौकीत एक माणूस येऊन सोडलं आहे बघा, आणि त्याचं असं म्हणणं आहे की पद्मावरती हल्ला करायला तुम्ही त्याला पैसे दिले होते. आता मात्र गौतम आणि विक्रांतच्या चेहऱ्याचा फार रंगच उडतो. मी काय म्हणतो विक्रांत साहेब, ते तुमची माणसं आमच्यापर्यंत पोहोचू देऊ नका की, नाहीतर मग आम्हाला अटक करायला लागते. तेव्हा विक्रांत माझाने विचारतो की कोणाची हिंमत झाली आहे माझ्या विरोधात तोंड उघडण्याची. त्यावर हुळबुटे टेबलावरती हात आपटतो की हां, माने घेऊन या की. माने एका सेकंदात त्या गुंडाला हजर करतो की. विक्रांतची नजर त्याच्यावरती पडते आणि त्याला तो प्रसंग आठवतो की विक्रांतने स्वतःच याला सुपारी दिली होती पद्माला मारण्याची. पण आता हा पोलिसांच्या तावडीत. विक्रांत त्याच्याकडे इतकं तिखट नजरेनं पाहतो ना की त्याची फार घाबरगुंडीच उडते. आता विक्रांत त्याच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्याला तोंडातच पुटपुटतो, धमकावतो. तुला गाव सोडून जायला सांगितलं होतं ना मी. आणि नंतर तो विचारतो की हा कोण आहे? याला तर मी ओळखतच नाही. हुळबुटे मुद्दामच नाटकं करतो की माने, अहो ते ओळखत नाही म्हणतो की हो. आता तो गुंडा जो आहे त्याला तो घाबरवतो, हाताची मूठ आवळतो आणि पुन्हा एकदा त्याची चांगलीच भंबेरी उडते. जीव अगदी त्याचा कंठाशी आलेला असतो. आता जेव्हा हुळबुटे विचारतो की तू ओळखतोस काय यांना, तेव्हा तो लगेचच पलटतो. गुंड आधी तर त्याने कबुली दिली होती की सुपारी विक्रांत शिर्केनेच दिली, पण आता तो असं रिॲक्ट करतो की हे कोण आहेत, मी नाही ओळखत यांना. ऊर्जा ते सगळं लपून पाहत असते. हुळबुट्टे आता त्याला धमकावतो की वा रे पठ्या, अरे स्वतःच्या तोंडून सांगून सोडलास की विक्रांत शिर्केने पैसे दिले होते हल्ला करण्यासाठी. ते माझ्या कानात काय पिंपळावरच्या झाडाचं मुंज्या येऊन बोललं का काय? करे चोंबड्या. आता तो गुंड भलतंच काहीतरी बरळतो. हुळबुट्ट्याला म्हणतो की साहेब, तुम्ही ते बेंचेस घेऊन आलात, नका काढतो म्हणालात, मग मी घाबरलो ना, मग तुम्हाला हवं असलेलं नाव मी पटकन बोलून टाकलं. मी कबुली दिली नाही साहेब. तेव्हा विक्रांत इतकं विकृत हसायला लागतो की हे पोलीस स्टेशन कमी आणि फिल्मचं सेटच जास्त वाटतंय. हुळबुट्टे नाटक काय करताय हो? तेव्हा हुळबुट्टे त्याच्याशी लाडीगोडीतच राहतो. हात जोडून सांगतो की विक्रांत साहेब, अहो तुमच्या वडिलांच्या कृपेने आम्ही हाय बघा इथं. ते मगाशी वेगळं बोललं, आत्ता वेगळं बोलतंय. अहो ते रेकॉर्ड झालं असतं स्टेटमेंट, तर रेकॉर्डला तुमचं नाव आलं असतं की हो, म्हणून तर तुम्हाला आधी बोलवून घेतलं. ते गरम डोक्याने कामं करायचे नसतात हो साहेब. कामं करायची तर थंड डोकं लागतंय त्यासाठी. त्यावर आता विक्रांत चक्क हुळबुट्टेला सुद्धा धमकावतो, मी कोण आहे माहिती आहे ना? त्यावर हुळबुट्टे म्हणतो की साहेब, अहो तुमचं ते वडील म्हणजे भलं मोठं माणूस की हो. आमचं ट्रान्सफर करून सोडलं तर मग तुम्हाला कोण सोडणार म्हणतो मी. अजून 2 गुंड जरी आले ना आणि ते स्टेटमेंट रेकॉर्ड झालं ना, तर मग आम्हाला तुमच्या विरोधात ॲक्शन घ्यायला लागतं बघा, नाहीतर आपल्याला सोडणार नाही ती ऊर्जा शिंदे. साहेब, एक मी तुम्हाला सल्ला देऊन सोडतो बघा की गरम डोक्याने कामं करू नका. त्या पद्माच्या मागे लागणं सोडून द्या. त्यावर आता विक्रांत पुन्हा हसतो. ती पद्मा, तिची लायकी तरी आहे का
माझ्या समोर उभं राहायची. साधं जवळून जरी गेलं ना तरी ढुंकून बघणार नाही तिला मी. काय तर म्हणे विनयभंग केलाय मी. ती जवळ जरी आली ना तरी ढुंकून बघणार नाही, इतकी थुकरट पोरगी आहे ती. तिकडे ऊर्जाला इतका राग आलेला असतो विक्रांतचा. त्यावर हुळबुटे म्हणतो की तेच म्हणतो मी, मागं लग्न सोडून द्या. त्यावर विक्रांत इतका माजोरडाय, अहो तुम्ही या पद्माचं काय घेऊन बसलात? आम्ही शिर्के अडचणीत येणार. तुम्हाला माहिती आहे मी कुणाचा मुलगा आहे? आमदार दिग्विजय शिर्केचा मुलगा आहे. अशा 10 पद्मा जरी आणून माझ्या विरोधात उभ्या केला ना तरी कोणी माझं काहीच वाकडं करू शकत नाही. आणि मला सल्ले द्यायचे नाहीत. विक्रांत तेच करतो जे स्वतः तो ठरवतो. आणि राहिला प्रश्न त्या ऊर्जा शिंदेचा, काय स्वतःला मोठी तोप समजते का? 1 नंबरची मूर्ख आहे ती ऊर्जा शिंदे. काय ते सोशल मुवमेंट क्रिएट केलं आहे, काय ते आमची मुलगी आमचा सन्मान. तिकडे ऊर्जाच्या हात इतके शिवशिवत असतात ना. या विक्रांतचं उद्धट आणि तिरसट वागणं ऐकून ना तिची तळपायाच्या मस्तकात केलेली असते. त्या सोशल मीडिया पेजवरती ऊर्जा शिंदेला जेवढे फॉलो करतात ना मुली, तेवढ्या माझ्या एका हुकमावरून माझ्या घरी हजर होऊ शकतात. आणि लक्षात ठेवा, एकही माझ्या विरोधात तोंड नाही उघडू शकत. म्हणजे इतकं खालच्या पातळीचं तो वागत असतो, बोलत असतो ना, की शेवटी ऊर्जाचा धीर सुटतोच. आणि ऊर्जा मोठ्याने किंचाळते की बस कर. एका झटक्यात ऊर्जा विक्रांतच्या समोर येऊन उभी राहते. आताच्या आता त्या विक्रांतचा जीव घ्यावा की काय असं ऊर्जाला वाटत असतं. आता विक्रांत हुळबुट्याकडे तिरक्या नजरेने पाहत विचारतो, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे इथे? आणि त्याला वेगळाच संशय येतो. आता हुळबुटे मनातच विचार करतो, ऊर्जा मॅडम, अहो थोडं तुमच्या रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होतं. ऊर्जा विक्रांतला त्याचे लायकी दाखवून देते. थुकरट तू आहेस, पद्मा नाही. थुकरट तुझे विचार आहेत. तुझ्यासारखी मनोवृत्ती असलेल्या माणसाला भर रस्त्यात उभं करून तकडाने ठेचून काढलं पाहिजे. आता हुळबुटे ऊर्जाला समजावतो की ऊर्जा मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? ते धमकीचं प्रकार समजलं जाऊ शकतं बरं का. त्यावर ऊर्जाही आता जाब विचारते की का याने असल्या सगळं मुलींबद्दल बोललेलं चालतं वाटतं तुमच्या पोलीस स्टेशनात. ती विक्रांतला विचारते की काय रे, तुला बाई म्हणजे खेळणं वाटतं का? की तुझ्या एका हाकेवर हजारो बायका तुझ्या घरी हजर व्हायला. गरज पडलीच ना तर माझ्या एका हाकेवरती त्याच 1000 बायका येऊन तुला दगडाने ठेचून मारायलाही कमी करणार नाहीत. मग म्हणते मी, तेव्हा यावं कोणी पुढे. ऊर्जा विक्रांतच्या नजरेला नजर भिडवून त्याला चॅलेंज देते की आत्ता माझ्याकडे तुझ्या विरोधात पुरावा नाही आहे, पण एवढं मात्र सांगते की तू कोर्टात सुटूच शकत नाही. जाऊन सांग तुझ्या त्या खोटारड्या राजकारणी बापाला आणि त्या कपटी कारस्थानी वकिलाला सुद्धा की या म्हणावं तुला वाचवायला. कोर्टात मी तुझी सुटका होऊ देणार नाही. आता जोपर्यंत तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं ठणकावून सांगून ऊर्जा आता तेथून रागातच बाहेर पडते. हुळबुटे तर आता तुझ्याकडे पाहतच राहतो. विक्रांत त्याला धमकावतो की ओ काय बघत काय बसलात, तुमच्याच काय होणार नाही आहे, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि ऊर्जाच्या मागे तो सुद्धा येतो. आता हुळबुटे आणि गौतमसुद्धा त्याच्या पाठोपाठ येतात. पण आता मोठा तमाशा होणार आहे. ऊर्जाला विक्रांत हाक मारतो की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे थांब जरा. आता ऊर्जा त्याच्याकडे बघते, ती जागीच थांबते. विक्रांत येऊन तिला विचारतो, कशाला गॅस उलटा फिरवून खातेस? तू डिरेक्टली सांग ना तुला काय हवं आहे ते. ऊर्जा अशी रिॲक्ट करते की मला तुझ्याकडून. हसते ती गालात. विक्रांतचा इगो हर्ट होतो. आता मुद्दामच तो ऊर्जाबद्दल वाईट साईड बोलतो. गौतमला तो म्हणतो की अरे 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 नाही, म्हणजे विसरलंच होतो मी की तुमच्यासारखे प्रामाणिक वकील. तुम्हाला आवडतं ना जगाला आम्ही किती प्रामाणिक आहोत हे दाखवायला. बरं ठीक आहे, तू मला सांग की तुला किती पैसे हवेत. ऊर्जा आता त्याला जाब विचारते की काय तुला काय वाटलं हे सगळं मी पैशांसाठी करते? तेव्हा विक्रांत मुद्दामच ऊर्जाला डिवचतो. मग नाहीतर काय, तुमच्यासारखे लोक आमच्यासारख्या मोठ्या श्रीमंत माणसांना
अडकवतीलच कशासाठी? पैशासाठीच ना. अरे तू बोल ना, किती सेटलमेंट करायचे आहे ते. बरं मला सांग ऊर्जा शिंदे, तुझ्या अकाउंटमध्ये ते 5 लाख रुपये कुठून आले ग? आता हुळभुटे तिकडे डोक्यालाच हात लावतो हा. कशाला हा मुळाशी जातोय? उगाचच ऊर्जाचा तोंडून स्वतःचीच लाच काढून घेतोय. नाही म्हणजे तुला जर अशी डील करायचीच होती तर आधी सांगायचं होतं ना. बोल ना, तुला किती पैसे हवेत? 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, हवे तितके हवे, देतो ना मी तुला. एकदाचं काय ते पैसे घे बाई आणि सेटलमेंट करून टाक. ऊर्जा त्याला धमकावते की तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते. हा विक्रांत इतक्या नीच पातळीला उतरतो ना आता. तो चक्क पोलीस स्टेशनासमोरच ऊर्जासोबत डील करायची भाषा करतो. तिला ऑफर देतो, हे बघ, कोर्टात तर तू माझ्या विरोधात पुरावे नाही आणू शकत. तू कितीही साक्षीदार आणले तर ते माझ्या विरोधात नाहीत बोलू शकत. हे बघ, मला अडकवण्याच्या नादामध्ये ना तू स्वतःच खड्ड्यात जाशील. त्यापेक्षा डील कर ना. तेव्हा ऊर्जा इतकी चिडते, किती निर्लज्ज आणि किती बेशरम आहेस रे तू. तुझ्यासारख्या लोकांना ना खटला न चालवता जन्मठेपेची शिक्षा द्यायलाच पाहिजे. तिकडे हुळबुटे इतके थरथरत असतो ना, म्हणजे त्याला भलतंच टेन्शन आलेलं असतं. कारण आता ऊर्जा त्याच्यासोबत वाद घालते, उत्तरं त्याला द्यावी लागणार आहेत नंतर. तेव्हा ऊर्जाचा रागाचा पारा इतका चढतो. किती घाणेरडे विचार आहेत रे तुझे मुलींबद्दलचे. समाजाचा घटक म्हणून तुला खरं तर समाजात वावरायचाही अधिकार नाही दिला पाहिजे. आता विक्रांत इतका भडकतो. ऊर्जा शिंदे, अगं किती भाषणबाजी करणार आहेस तू? चल ना, फायनल कर ना डील. का इलेक्शन लढायला जायचं आहे का भाषणबाजी करून? आता ऊर्जा त्याच्याशी काहीही न बोलता गुपचूप चाललेली असते. पण यालाच खास आहे. आता तो अचानकच ऊर्जाचा हात काय धरतो. ऊर्जा चवताळूनच उठते. आता हुळबुटेला करून चुकता राडा होणार आहे. तो पुन्हा एकदा ऑफर देतो की चल 25 लाखात डील फायनल, कॅश तुझ्या घरी पोहोचेल. ऊर्जा सनकन त्याच्या असे काही कानाखाली लगावते ना की भर दिवसा विक्रांतला रात्रीचे तारेच नजरे येतात. सोबत असलेल्या त्या गौतमची सुद्धा चांगली बत्तीगुल होते. जाण्यापूर्वी ऊर्जा त्याला ताकीद देऊन जाते की खबरदार, यापुढे एक जरी शब्द बोललास तर मला फक्त तुला जेलमध्ये सडलेलं बघायचं आहे विक्रांत शिर्के, आणि ते मी करून दाखवणारच. आणि ती तशीच तोरात निघून जाते. विक्रांत इतका खाऊ का गिळू नजरेने बघत राहतो तिच्याकडे. पण भलतंच टेन्शन हुळबुटेला येतं. अहो ऊर्जा शिंदे मॅडम, तुम्ही स्वतःसाठी लई मोठं प्रॉब्लेम क्रिएट केलं बघा. हुळबुटे तयार राहा म्हटलं. आता कोणत्याही क्षणी काहीही होतं बघा. तो स्वतःलाच समजावत राहतो. आता हुळबुटे रागारागातच जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा मानेला हाक मारतो. माने पुन्हा त्या हल्लेखोराला घेऊन बाहेर येतो. आता हुळबुटेचा रागाचा पारा इतका चढलेला असतो की सगळा राग तो त्याच्यावरती काढून मोकळा होतो. त्याला असा काही चोपतो ना. तू काय म्हणालात? त्या विक्रांत शिर्केसमोर काय म्हणालात? बेंचने दाबतो म्हणाला, नकं काढतो. तेव्हा तो घाबरतच आपल्या जीवाची भीक मागतो की साहेब मला वाचवा साहेब. अहो तो विक्रांत शिर्के आणि त्याचा तो बाप, तो जर इथे हजर असला ना तर तो मला उभ्या उभ्या कापला असता साहेब. त्यावर आता हुळबुटेची पुन्हा एक चापट पडते त्याच्या तोंडावर. इथे पोलीस स्टेशनात खून होणार, आम्ही ते बघत बसणार काय? आता तो धमकावतो हुळबुटे त्याला की खबरदार, ही बातमी पोलीस स्टेशनाच्या बाहेर जरी गेली ना की आम्ही तुला दमदाटी करून तुझ्याकडून नाव काढून घेतलंय, तर ते विक्रांत शिर्के तुला मारेल नाही मारेल, पण त्याच्या आधी मी तुला मारून सोडतो का नाही ते बघच. आता तो स्वतःच कबुली देतो की साहेब साहेब मी सगळं खरं सांगायला तयार आहे, फक्त माझा जीव तुम्ही वाचवा. तेव्हा हुळबुटे मानेला म्हणतो की माने, काय वेळ आली हो पोलिसांवरती. हल्लेखोर लोक मारेकरी, आता त्यांना प्रोटेक्शन द्यायची गरज आहे. याचा अंगठा आणि सही घ्या. आता त्या विक्रांत शिर्केवरती कुठलं चार्जेस लावायचं ते बघायला लागेल. नवीन अध्याय सुरू होणार. हुळबुटे तयार राहा म्हटलं मी. तो स्वतःलाच सांगत राहतो. आता इकडे दिव्या मुद्दामच पूर्वाला फोन करून चौकशी करते की आई, ते ऊर्जाला बघायला पाहुणे आले होते, त्याचं काय झालं? काही झालंच नसेल म्हणा. हे बघ, ऊर्जाला आवडो ना आवडो, पण तू मला सगळं सांगणार हे मला माहिती आहे आई. तेव्हा आता पूर्वा विषय टाळते. ती म्हणते की आपण नंतर बोलूयात ना.
पण दिव्या हट्टालाच पेटते. नाही आई, हे बघ, मी ऊर्जाबद्दल काही बोलायचं नाही हे स्पष्टच सांग ना तुम्हाला. मग मी तुला कधीच तिच्याबद्दल काहीच विचारणार नाही. तेव्हा पूर्वा समजावते की मी असं म्हटलं का? आई अगं तुला सांगायचं नसेल तर राहू देत अगं. तेव्हा पूर्वा इतकी वैतागते की तसं नाही आहे ग दिव्या, इथे आम्ही एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहोत. एकतर ते 5 लाख रुपयाचं प्रकरण काही सुटत नाही आहे. तेव्हा दिव्या मुद्दामच डिवचते की अच्छा म्हणजे ऊर्जाने का घेतले ग ते पैसे? तेव्हा पूर्वा इतकी भडकते की दिव्या, ते पैसे तिने घेतलेले नाही आहेत. तू ठेव बरं फोन, नंतर बोलूयात आपण. दिव्या मुद्दामच म्हणते की अच्छा घेतले नाही आहेत का? पण आई, तुझा नंतर ना कधी येतच नाही. इतक्यातच शौर्य येतो आणि त्याला कळतं की दिव्या ऊर्जाबद्दल बोलते. तो गुपचूप चोरून ऐकतो बोलणं. पण दिव्या म्हणते की ठीक आहे आई, तुला आता काही बोलायचं नाही आहे ना, मी नंतर तुला फोन करेनच. आता शौर्य मूर्खासारखा विचार करतो की दिव्या वहिनी ऊर्जाची बहीण आहे. मग मी दिव्या वहिनी थ्रू ऊर्जापर्यंत पोहोचू शकतो. काय करू? ऊर्जा आणि माझ्याबद्दल सगळं सांगू का तिला? आता शौर्य खरं तर खूप मोठी माती नाही खाते, स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतोय. पण आता हे करतोय की नाही ते तर नाही आहे माहिती, कारण भाग इथेच संपलाय. पण पुढे मात्र 2 मोठे ट्विस्ट आले आता. कारण ऊर्जाच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणारा जो माणूस आहे तो हर्षवर्धनसाठी काम करतो. ही खूप मोठी लीड शौर्याला मिळते आणि ही बातमी तो आजीच्या कानावरती घालतो. म्हणजे ऊर्जाला अडकवण्यात हर्षवर्धनचा हात होता हे आजीला कळून चुकतं. त्यात आता ऊर्जाने पोलीस स्टेशनसमोर आपल्याला मारून आपला अपमान केला याचा बदला घेण्यासाठी, सूड उगवण्यासाठी विक्रांत एका गुंडाला ऊर्जाला मारण्यासाठी पैसे देतोय. पण आता ऊर्जाचा जीव वाचेल कसा? आणि त्या 5 लाख रुपयाच्या प्रकरणातून आता शौर्य तिला बाहेर तरी काढतोय कसा? पाहणं तितकंच मनोरंजक ठरतं.